नमस्कार, प्रियंकाज फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग झणझणीत अशी अळूवडी. अगदी 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. न वाफवता आपण ही अळूवडी तयार करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला. त्यासाठी आपल्याला अळूची काही पानं घ्यायची आहेत. त्याचं आपल्याला हे मागचं देठ असं काढून घ्यायचं आहे. आपण अळूच्या पानांची सगळी देठे काढून घेतलेली आहेत. अळूची पानं ही खाताना आपल्याला घशामध्ये कचकच करतात, तर ती घशामध्ये कचकच करू नये त्यासाठी आपल्याला अळूच्या पानांना लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. लाटण्याने असं लाटून घेतल्यामुळे त्यामधला जो पदार्थ असतो तो बाहेर येतो, त्यामुळे आपल्याला घशामध्ये कचकच करत नाही. सगळी पाने आपल्याला अशीच व्यवस्थित लाटून घ्यायची आहेत. आपण सगळी पाने व्यवस्थित लाटून घेतलेली आहेत. आता आपल्याला ही पाने व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत. पानं धुवून घेतल्यामुळे लाटून घेतल्यावर जो पदार्थ बाहेर आला होता तो पाण्याने व्यवस्थित धुवून जातो, त्यामुळे पानं अजिबात कचकच करत नाहीत. आता आपल्याला पानांना आतमध्ये लावण्यासाठीचं सारण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी एका प्लेटमध्ये मी 1 वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ घातल्यानंतर अर्धी वाटी आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घालायचं आहे. यानंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि 1 चम्मच ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे. यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला घालायचा आहे. यानंतर आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे सगळं वाटण आपल्याला तयार केलेल्या पिठांमध्ये घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडंसं तिखटाचं प्रमाण हे कमी जास्त ठेवू शकता. यानंतर हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला खूप थोडंसं घालायचं आहे आणि हे मिक्सचर आपल्याला खूप घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. यानंतर अळूची पानं घेऊन आपल्याला हे मिश्रण अळूच्या पानांवर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला जाड थर द्यायचा नाही आहे पिठाचा, थोडासा पातळ थर आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. आणि आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे पानं आपल्याला याच्यावर असे एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत. पानं एकमेकांवर ठेवून याला असं पीठ लावल्यामुळे वडीला खूप छान लेयर्स पडतात. यानंतर पानांमधून पीठ बाहेर येऊ नये म्हणून आपल्याला पानं अशी दोन्ही साईडनी व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहेत आणि त्यावरही पीठ लावायचं आहे आणि व्यवस्थित असा पानांचा गोल रोल करून घ्यायचा आहे. आपण पाहू शकतो आपले दोन्ही रोल आता तयार झालेले आहेत. मस्त असे दोन्ही रोल आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे रोल कट करून घ्यायचे आहेत. आपल्याला जेवढ्या साईजच्या पाहिजे तेवढ्या साईजच्या आपल्याला अळूवड्या कट करून घ्यायच्या आहेत. शक्यतो आपण ह्या थोड्याशा पातळच कट करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित हलक्या हलक्या हाताने आपल्याला अळूवड्या कट करून घ्यायच्या आहेत. आपल्या अळूवड्या आता व्यवस्थित अशा कट झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त अशा कट झालेल्या आहेत आणि याला लेयर्सही खूप छान आलेले आहेत. आता आपल्याला एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि यामध्ये ह्या अळूवड्या घालायच्या आहेत. आपल्याला या डीप फ्राय करायच्या नाही आहेत, थोड्याशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. कट करताना जर आपल्या अळूवडींचा आकार बिघडला असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि हाताच्या मदतीने अळूवडीला व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आणि यानंतर आपल्याला याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. या अळूवड्या आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर दोन्ही साईडनी खमंग अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. हाय फ्लेमवर आपण त्या फ्राय करून घेतल्या की त्या करपतात आणि त्याची चव बिघडते, त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्या अळूवड्या आता तयार झालेल्या आहेत. एकदम मस्त खमंग झणझणीत अशा आपल्या अळूवड्या तयार झालेल्या आहेत. झटपट अगदी 10 मिनिटांमध्ये या बनून तयार होतात. जेवणासोबत आपण याला तोंडी लावू शकतो किंवा ॲज अ स्नॅक्स म्हणूनही आपण याला खाऊ शकतो. रेसिपी खूप सोपी आहे. तुम्हीही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ते. थँक्यू.